नमस्कार. युरोपच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. आले का सगळे कामावरून? मी पण आले. सगळेजण सुखरूप आले असतील ही मी आशा करून आजच्या भागाला सुरुवात करते. तर आज आपल्याला बोध घ्यायचा आहे. बोध आहे लबाड कोल्हा. तर ती गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये कोंबडा आणि सॉरी कोंबडी आणि कोल्हा अशा दोघांचीच ती गोष्ट आहे. छान आहे गोष्ट, तुम्हाला आवडेल. तर कोल्हा माहितीये किती लबाड असतो. तर कोल्हा एक अं, एका जंगलात एक कोल्हा असतो आणि तो खूप भुकेलेला असतो. मग तो शिकार शोधत 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 गावाच्या बाहेर येतो. आणि बाहेर आल्यानंतर एक कोंबडीचं घर असतं ना, त्या घरात तो बघतो. त्या घरात कोणी कोंबडी नसते. मग अं, अं, ते गावाला माहिती ना असे हे असतं, असं वरती पण थोडस कोंबड्या वगैरे बसतात ते पटांगणामध्ये. तर तिथे एक कोंबडी बसलेली असते. तो बघतो आणि त्याला ती कोंबडी खायची असते. पण ती कोंबडी कशी खाली येणार? मग तो म्हणतो की मनात बोलतो की आता ही कशी खाली येणार? तर मग तो आयडिया करतो. मग ती बोलतो की म्हणजे त्या कोंबडीची स्तुती करायला लागतो. "ए कोंबडी, मला असं कळालं की तू खूप आजारी आहेस आणि नंतर मग तू बरी झाली की नाही हे मी बघायला आलो." तर कोंबडीला त्याची ती चालाकी समजते. मग कोंबडी बोलते की कोंबडी त्याचा कपट हेतू ओळखते. मग कोंबडी बोलते की हा म्हणजे तू जे ऐकलंस ते बरोबर आहे. पण मी ते दाखवायला खाली येऊ शकत नाही. कारण की मी बरी झाली की नाही, की अशक्त आहे की नाही. पण मला डॉक्टरांनी हे सांगितलंय की आहे तिथंच बसायचं वरती, खाली यायचं नाही म्हणून. कारण खाली आल्यावर तुम्ही काय म्हणजे खाली यायचं नाही, तुमच्यात खूप अशक्तपणा आहे. मग तुम्हाला चक्कर वगैरे येईल. मग ते कोल्हा असतो ना, तो ते ऐकतो. मग कोल्हा समजून जातो की कोंबडी किती हुशार आहे म्हणून. आणि मग तो तसंच भुकेलेल्या जंगलामध्ये निघून जातो. म्हणजे त्या गोष्टीचं तात्पर्य असं की माणूस गोड बोलायला लागला की तो किती लबाड आहे हे तुम्ही ओळखून घ्या. म्हणजे जी लोक गोड बोलतात ना, त्यांच्या मनामध्ये खूप दृष्ट हेतू असतो. आणि जे लोक तुम्हाला तुमच्याशी रागाने बोलतात, तुम्हाला त्यावेळेला खूप वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं. पण काही काही वेळेला त्या लोकांच्या मध्ये, म्हणजे सगळ्याच वेळेस मी बोलत नाही, पण जे लोक तोंडावर स्पष्ट बोलतात ना, त्यांच्या मनामध्ये काही नसतं. जे लोक तोंडावर गोड बोलतात ते मागून नक्कीच वार करतात. त्यांच्या मनात कपट असतं. आता ते कपट तुम्ही ओळखलं पाहिजे आणि अशा लोकांपासून तुम्ही सावध राहणं खूप गरजेचं आहे. कारण आता तर हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये असे भरपूर लोक आहेत की जे तोंडावर गोड बोलतात आणि मागून मोठा वार करतात. त्यामुळे गोड लोक म्हणजे लबाड लोक, आणि अशा लबाड लोकांपासून तुम्ही सावध राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांचं कपट ओळखा आणि त्या कपटामध्ये म्हणजे ते कपट गांभीर्याने घ्या आणि अशा लोकांपासून खूप सावध राहा. आणि ही लोक समाजामध्ये भरपूर प्रमाणात आहेत. म्हणजे सगळीच लोक गोड बोलणारी अशी नाहीयेत, पण मी सांगते की बहुतेक तरी आहेत. कारण आपण आता बातम्या वगैरे बघतो. बातम्यांमध्ये तर पहिलं पान जरी उघडलं तरी ते म्हणजे एखादीच बातमी एक दोनच चांगले असते. सगळ्या अशा वाईट बातम्या. ह्यानी ह्याला फसवलं, ह्यानी असं केलं, त्यांनी तसं केलं. पण आपण ओळखलं पाहिजे की जगामध्ये काय चाललंय काय नाही. आपण पण सावध राहणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येकाने सावध राहा, आपापली काळजी घ्या आणि ते गांभीर्य ओळखा. हीच मी म्हणते तुम्हाला.